देवाची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रकटीकरणाच्या पुस्तकात 2-3 अध्यायामध्ये 7 मंडळांविषयी लिहिलेलं आहे आणि प्रत्येक मंडळीबद्दल परमेश्वर वेगवेगळ्या प्रकारचे संदेश देत आहे. काही मंडळांना दोष देत आहे, काही ठिकाणी त्यांचं कौतुक करत आहे. एक फिलडेल्फियाची अशी मंडळी आहे की ज्या मंडळीला दोष दिलेला नाही आणि आपली मंडळी सुद्धा फिलडेल्फियासारखी असावी ही देवाची इच्छा आहे. एक परिपूर्ण आशीर्वादित देवाला आवडणारी अशी त्याच्या योजनेतली मंडळी, त्याच्या कृपेतली, त्याच्या सामर्थ्याने भरलेली अशी मंडळी ख्रिस्तासमोर सादर केली जावी ही परमेश्वराची इच्छा आहे. ज्यावेळेस आपण मंडळीविषयी बोलतो तर काही मूलभूत तत्व मंडळीविषयी आपल्याला कळणं गरजेचं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, मंडळी हे ख्रिस्ताचं शरीर आहे. किती लोक आमेन म्हणतील? मंडळी कोणाचं शरीर आहे? ख्रिस्ताचं शरीर आहे. ज्यावेळेस तुम्ही म्हणता की मंडळी ख्रिस्ताचं शरीर आहे, त्यावेळेस असं म्हणायचं नाही की ख्रिस्त क्रूसावर टांगलेला होता ना, ते मृत शरीर जेव्हा त्याने आपला आत्मा सोडला, त्याने आपला प्राण त्यागला, ख्रिस्त वधस्तंभावरती मारला गेला, त्यावेळेस जो ख्रिस्त मेला होता ज्या आमच्या पापासाठी, असं मंडळी म्हणजे ख्रिस्ताचं मृत शरीर नाहीये. ज्या कबरेत येशूला ठेवण्यात आलं त्या कबरेमध्ये येशूचं मृत शरीर ठेवण्यात आलं आणि ते मृत शरीर म्हणजे मंडळी नाही. मंडळी ख्रिस्ताचं पुनरुत्थित शरीर आहे. येशू मरणातून विजयी झालेला देव आहे आणि येशू ख्रिस्ताचं शरीर मंडळी आहे आणि हे शरीर जिवंत आहे. कसं शरीर आहे? जिवंत शरीर आहे. आता ज्या वेळेस आम्हाला कोणी विचारतं हा माणूस जिवंत आहे का नाही, कशावरून कळतं? श्वास चालू पाहिजे, हृदयाचे ठोके चालू पाहिजे, हालचाल असेल तर समजायचं जिवंत आहे. हालेलुया. ख्रिस्ताचं जर हे जिवंत शरीर आहे तर या शरीरामध्ये जिवंत असल्याची चिन्ह नेहमी दिसत राहिली पाहिजेत. जी मंडळी एका विशिष्ट स्थानावरती स्थिर झालेली आहे, ज्या मंडळीमध्ये कुठल्याच प्रकारची आत्मिक वाढ नाही, ज्या मंडळीमध्ये कुठल्याही प्रकारचं आत्म्याचं कार्य नाही, ती मंडळी ख्रिस्ताबरोबर डिस्कनेक्ट झालेली आहे. परंतु जी मंडळी देवाच्या राज्यामध्ये हालचाल करत आहे, हालेलुया, देवाने तुम्हाला आणि मला राष्ट्रांची उलथापालट करण्यासाठी निवडलेलं आहे. देवाने तुम्हाला आणि मला या जगामध्ये हालचाल करण्यासाठी निवडलेलं आहे. आम्ही मेलेलो नाही, आम्ही ख्रिस्ताबरोबर उठलेले लोक आहोत. आम्ही जिवंत लोक आहोत आणि ते जिवंतपणा आमच्या जीवनामधून, आमच्या मंडळीमधून दिसणं गरजेचं आहे. मृत शरीराची वाढ नाही होत. मेलेलं शरीर वाढत नाही. ना केस वाढतात, ना दाढी वाढते, ना नख वाढतात, काहीच त्याच्यात वाढ होत नाही. मृत शरीर हे मृत असल्या कारणामुळे त्याची वाढ होत नाही. जे जिवंत आहे त्याची वाढ होते. प्रियांनो, जर जिवंत आहे तर त्याची वाढ होते. देवाचं राज्य वाढत आणि वाढत चाललेलं आहे. हे जिवंतपणाचं चिन्ह आहे. हे देवाच्या सामर्थ्याचं चिन्ह आहे. जिथं आत्म्याचं कार्य आहे, जिथं देवाच्या जिवंतपणाचं काही आपल्याला विशेष अनुभव आपल्याला प्राप्त होतात, प्रभूची जिवंतपणाची, सामर्थ्याची साक्ष आपल्यामध्ये दिसत राहते. ज्यावेळेस प्रभू तुम्हाला आणि मला समर्पण करायला लावतो, रोमकरासपत्र 12वा अध्याय आणि पहिलं वचन, ग्रहणीय यज्ञ कसा आहे? रोम 12 आणि 1, म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आमेन. आमचं शरीर जिवंत, सगळ्यांनी म्हणा जिवंत, पवित्र, देवाला ग्रहणीय. पहिली गोष्ट, आमचं शरीर जिवंत पाहिजे. दुसरी गोष्ट, आमचं शरीर पवित्र पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, देवाला ग्रहणीय यज्ञ, देव मान्य करील असा यज्ञ अर्पण केला पाहिजे. जिवंतपणा देवापासून आहे. येशू जीवन आहे
आणि जिथे येशू नाही तिथे जीवन नाही प्रियांनो. येशूशी आम्ही नेहमी संपर्कात राहिलं पाहिजे. काही काही लोक कवरेजच्या बाहेर जातात आणि मग गटांगळ्या खायला लागले की बरोबर त्यांना प्रभू आठवतो. पेत्राला पण आठवलं. प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आमचं जीवन त्या जिवंतपणाने, देवाच्या जिवंतपणाने भरलेलं असलं पाहिजे. आणि जर आम्ही जिवंत आहोत, आमची वाढ होत राहिली पाहिजे. आणि वाढ होण्यासाठी काय करावं लागेल आम्हाला? देवाचं वचन वाचावं लागेल. आमेन. स्तुती आराधना करावी लागेल. आणि हे करत असताना आम्हाला चर्चकडं आमची पावलं वळवावी लागतील. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. काही लोकांना वाटतं का चर्चला जायचं, काय गरजेचं आहे? ज्यावेळेस ना लूक याचा 10वा अध्याय आणि 25 ते 37 वचनामध्ये चांगल्या शमरोनाचा दृष्टांत दिलेला आहे. कोणता शमरोनी? चांगला. एक व्यक्ती होता की जो यरूशलेमेवरून खाली यरीहोला चालला होता. जाता जाता तो लुटारूंच्या हाती सापडला. मग लुटारूंनी त्याला मारहाण केली आणि त्याला अर्धमेला केला, वस्त्र काढले आणि त्याला वाटेवर, त्याला लुटून त्याला वाटेवर टाकलं. आपल्याला माहिती आहे, याजक आला, लेवी आला, सगळे एका दुसऱ्या बाजूने निघून गेले. परंतु नंतर एक शमरोनी आला. किती लोक आमेन म्हणतील? एक शमरोनी असा व्यक्ती आहे की ज्याने त्या व्यक्तीकडे पाहिलं, ज्याला अर्धमेला करण्यात आलेला आहे, त्याच्याकडे पाहून सगळ्यात पहिली गोष्ट त्याला कळवळा आला. काय आलं त्याला? कळवळा आला. दुसऱ्याच्या दुःखात आपल्याला कळवळा आला पाहिजे. त्याला कळवळा आल्याच्या नंतर त्यांनी त्याच्या जखमांना तेल लावलं, मग द्राक्षरस लावलं. काही काही लोक उलट करतात, आधी द्राक्षरस लावतात, आग होते मग जखमेची. नवीन विश्वासणारे कोणी भेटले तर डायरेक्ट द्राक्षरस लावू नका. किती लोक आमेन म्हणतील? ट्रीटमेंट कधी कधी चुकते. आला त्याच दिवशी एंट्री केल्याबरोबर हे काढून टाक, ते काढून टाक, असं नाही चालत, तसं नाही. अरे पहिलं पाप काढून टाक. हालेलुया. पहिल्या जीवनातल्या वाईट गोष्टी काढून टाक, असत्य काढून टाक, जीवनात देवाला न आवडणाऱ्या गोष्टी काढून टाक. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना आधी तेल लावलं, द्राक्षरस लावलं, जखमांना पट्ट्या बांधल्या. थोडी हिंमत आली असेल त्या माणसामध्ये. सगळ्यांनी टाकून गेले मला. ते चोर लुटारू होते, त्यांच्यापेक्षा हे लेवीन याजक जास्त वाईट वाटतात. का? कारण की ते चोर आणि लुटारू त्यांच्यावर स्टॅम्प आहे. चोर आणि लुटारू वाईटच करणार आहेत. पण याजक आणि लेवी ज्यांना चांगलं करणारे म्हणतो, त्यांनी पण काही चांगलं केलं नाही. मग कोण करणार? कोण या सगळ्या परिस्थितीतून बाहेर काढणार? परमेश्वराची योजना पहा. एका शमरोनी व्यक्तीचा परमेश्वराने उपयोग केला आणि ह्या शमरोनी व्यक्तीने काय केलं? त्याला आपल्या जनावरावरती बसवलं नंतर आणि त्याला नेऊन उतार शाळेत सोडलं. सगळ्यांनी म्हणा उतार शाळा. उतार शाळेत सोडल्यानंतर उतार शाळेच्या रक्षकाला 2 रुपये दिले, म्हणजे काही किंमत त्याने पे केली आणि सांगितलं, मी परत येईल, अजून काही लागलं तर मी देईल, पण ह्याची काळजी घे. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, ते जखमी लोक ज्यांना लुटारूंनी ज्यांच्यावर हल्ला केलेला आहे, ते लोक आपण आहोत. तो चांगला शमरोनी प्रभू येशू ख्रिस्त आहे. इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे. पण पुढची गोष्ट लक्षात घ्या. त्या शमरोन्याने त्या व्यक्तीला उतार शाळेत नेऊन ठेवलं. ती उतार शाळा म्हणजे चर्च आहे प्रियांनो. हालेलुया. कोणीही असलं तरी तुम्हाला चर्चला येणं हे फार गरजेचं आहे. किती लोक आमेन म्हणतील? चर्चला येणं खूप गरजेचं आहे, कारण की इथंच तुमच्या जखमा बऱ्या होणार आहेत. चर्चला येण्याने तुमच्या जीवनातलं दुःख दूर होणार आहे. चर्चमध्ये तुम्हाला देवाची उपस्थिती भेटणार आहे. चर्चमध्ये तुम्हाला देवाचं सामर्थ्य प्राप्त होणार आहे. विझलेले कोळसे चर्चमध्ये पेटले जाणार आहेत. जे प्रभूपासून दूर आहेत ते प्रभूच्या सामर्थ्यात चर्चला आल्यावर वाढणार आहेत. चर्चला येणं गरजेचं आहे. किती लोक आमेन म्हणतील? चर्चकडं आमची पावलं वळालीच पाहिजेत. ज्या दिवशी तुमची येण्याची ताकद नाहीये,
तुम्ही कुठं अडकलाय, तुम्ही लांब आहेत, तुम्ही नक्की ऑनलाईन चर्च अटेंड करा. पण जर तुम्ही बारामतीमध्ये आहात तर तुमची पावलं चर्चकडेच वळाली पाहिजेत. दुसरा कुठला एक्सक्यूज न सांगता, कुठलंही कारण न सांगता तुम्ही चर्चमध्ये उपस्थित पाहिजे. कारण प्रभू तुम्हाला उतार शाळेत सोडून गेलेला आहे, पगार दिलेला आहे, सांगण्यात आलंय काळजी घ्यायचं काम. याजक त्याची जबाबदारी बरोबर पार पाडत आहेत. आज देवाच्या लोकांची जबाबदारी आहे, आमची पावलं प्रभूच्या मंदिराकडे वळाली पाहिजेत. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, हे शरीर जिवंत आहे याची जाणीव आम्हाला पाहिजे. आणि तो जिवंतपणा प्रत्येक व्यक्ती टिकून राहण्यासाठी तुम्ही मंडळीशी जुडलं जाणं गरजेचं आहे. तुम्हाला चर्चमध्ये येणं गरजेचं आहे. शब्दात दिवसाची तुम्हाला प्रभुवारी जी आराधना आहे त्या भक्तीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. आमेन. पहिली गोष्ट. आमेन. दुसरी गोष्ट, 2 तिमोथी 3:16 प्रमाणे जे वचन तुमच्याकडे इथून येईल त्याच्याद्वारे तुमची आत्मिक वाढ होणार आहे. बघा चर्चला आल्याचे फायदे काय. पहिली गोष्ट, तुम्हाला सहभागिता लाभेल. दुसरी गोष्ट, आध्यात्मिक वाढ होणार आहे, उन्नती होणार आहे. तुमचं जीवन अजून आणि अजून ख्रिस्तामध्ये प्रबळ केलं जाईल. 1 कोरिंथ 11:24 प्रमाणे तुम्हाला प्रभूच्या मेजामध्ये सहभागी होण्याची इथं आल्यानंतर संधी मिळते. ख्रिस्ताने सांगितलंय, जेव्हा एकत्र याल तेव्हा या मेजामध्ये सहभागी व्हा, मी येईपर्यंत माझ्या स्मरणार्थ हे करा. आपल्याला देवबापाने फक्त 2च विधी दिलेत. आता देवाला धन्यवाद द्या, आपण जुन्या करारात नाहीयेत. नाही तर सगळे कोकरू घेऊन आले असते, बाहेर लाईनच लागली असती. कोकरू, येडके, बकरे काय काय घेऊन आले असते, बाहेर सगळी गर्दी झाली असती. 2च विधी. हालेलुया. एक बाप्तिस्मा विधी आणि दुसरा फक्त प्रभू भोजनाचा विधी. काय ठेवलंय प्रभूने आपल्यासाठी. हालेलुया. सगळ्या गोष्टी सरळ केलेल्या आहेत आपल्यासाठी. देवाच्या प्रिय लोकांनो, आमची आध्यात्मिक वाढ होईल, आम्हाला त्या मेजामध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल आणि इफिस 4:16 प्रमाणे आम्हाला सगळ्यांना ऐक्यात टिकून राहता येईल. त्याचप्रमाणे आपल्याला प्रकटीकरण 22:17 प्रमाणे आम्हाला रॅप्चरसाठी मंडळीमध्ये तयार करण्यात येईल. हालेलुया. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. किती लोक आमेन म्हणतील. तारण प्राप्त करणं हे एक दिवसाचं काम नाहीये. त्या तारणात टिकून राहणं हे फार महत्वाचं आहे. नाही तर प्रत्येक सभेमध्ये उरबडून घेणारे लोकांची काही कमी नसते. हे प्रभू मज पाप्यावर दया कर. पुढची क्रुसेड आली का सेम डायलॉग, सेम माणसं. हालेलुया. एकदा परिवर्तन झालं म्हणजे झालं. हालेलुया. आणि ते तारण टिकवण्यासाठी आमची पावलं चर्चकडे वळाली पाहिजेत. हालेलुया. जर हे ख्रिस्ताचं जिवंत शरीर आहे, तो जिवंतपणा आमच्या जीवनामध्ये दिसला पाहिजे. आमच्या जीवनात देवाच्या सामर्थ्याची हालचाल दिसली पाहिजे. आमचं जीवन प्रभूच्या आत्म्यात वाढणारं दिसलं पाहिजे. मागील दिवसात आम्ही कसे होतो त्यापेक्षा या दिवसांमध्ये आमच्यात काही भर पडली आहे का, आम्ही वाढलो आहोत का, हे जास्त महत्वाचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जर आपण मंडळीमधले लोक आहोत, पहिली गोष्ट तर आपल्याला मंडळी जिवंत शरीर आहे याची जाणीव पाहिजे आणि मंडळीत सहभाग घेतल्याने जिवंतपणा आपल्यात राहणार आहे हे आपल्याला कळालं. दुसरी महत्वाची गोष्ट की ज्या वेळेस आम्ही मंडळीमध्ये येतो त्यावेळेस आम्ही मंडळीची काळजी घेतली पाहिजे. किती लोक आमीन म्हणतील. ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे, मंडळी शरीर आहे. शरीराची सेवा, मंडळीची सेवा हीच प्रभूची सेवा आहे. मंडळीमध्ये आम्ही काळजी घेणारे लोक बनलं पाहिजे. देवाच्या राज्यात उपयोगी पडा. हालेलुया. सगळ्यात मोठं आणि सगळ्यात आशीर्वादित काम आहे देवाची सेवा करणं. मंडळीच्या वाढीसाठी, मंडळीच्या कार्यामध्ये निरंतर आमचा काहीतरी सहभाग असला पाहिजे. कुठल्या पद्धतीने आपण देवाच्या राज्यात जबाबदारी घेऊ शकतो याकडे आम्ही बारकाईने पाहिलं पाहिजे. सेवकांना येऊन विचारायचं, मी देवाच्या राज्यासाठी काय करू. ज्यावेळेस तुम्ही जबाबदारी घेता त्यावेळेस ती जबाबदारी इथली घेतल्यामुळे तुमचं जीवन बाहेरच्या जगात आशीर्वादित होतं.
तुमच्या हातच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश आणि बरकत मिळते. तुम्ही जाल तिकडे तुमचा देव परमेश्वर तुमच्या बरोबर असतो, कारण प्रभूने पाहिलंय की हा माझ्या सेवेसाठी झटणारा व्यक्ती आहे. तुमच्या जीवनात तुम्ही परमेश्वराच्या योजनेला घेतलं म्हणजे याचा अर्थ तुम्ही आशीर्वादित. हन्नाची प्रार्थना का ऐकली देवबापाने? किती रडली ती, आहे की नाही? रडल्यामुळं तिच्या प्रार्थनेचं हट असं असतं तर आम्ही ग्लिसरीनच्या बाटल्यात दारात ठेवल्या असतं. असं सगळ्यांच्या डोळ्याला लावून, नाही तर कांदेच कापून तिथंच उभं केलं असतं, डोळ्याला चोळलं असतं एकेकाच्या. रडा आतमध्ये जाऊन, जे पाहिजे ते मिळतंय. रडल्याने नाही मिळत. हन्नाच्या प्रार्थनेत देवाची योजना होती, हे देवा मुलगा दे मला, मी परत तुला देऊन टाकीन. तुझ्या सेवेसाठी चांगला संदेष्ट नाही आहे या दिवसात. तुला संदेष्ट पाहिजे, मला मुलगा पाहिजे, मला मुलगा दे, मी तुला संदेष्ट देऊन टाकते. दे मला तुझ्या गौरवासाठी. देवाच्या राज्यासाठी जे उभे आहेत ते आशीर्वादित आहेत. देवाच्या सेवेसाठी जे उभे आहेत ते आशीर्वादित आहेत. पहिली गोष्ट, मंडळी जिवंत शरीर आहे, नेहमी जाणीव ठेवायची. दुसरी महत्वाची गोष्ट की ह्या मंडळीची आम्ही काळजी घेतली पाहिजे. ज्यावेळेस ना एखादी चर्चमध्ये असं एखादी गोष्ट चर्चमध्ये तुटते काहीतरी, कोणाच्या मनात काय असेल माहीत नाही, पाळक लोकांना आम्हाला असं वाटतं की हा लॉस नको व्हायला पाहिजे होता. ज्याही गोष्टी तुम्हाला मंदिरात देवाच्या दिसत आहेत, भवनात, कुणीतरी ह्याच्यासाठी पेरणी केलेली आहे आणि सहज नाही दिलंय. गोरगरीब कसे कसे विधवेच्या 2 टोल्यांसारखे पैसे येतात इथं, आणि त्याची काळजी घेणं ही मंडळीची जबाबदारी. कसंही टाका, कसंही तुटू द्या, कसंही फुटू द्या, कुठूनही टाका, काही होऊ द्या, ह्या प्रकारचा आमचा स्वभाव नसावा. मंडळीच्या, चर्चच्या प्रत्येक प्रॉपर्टीची, प्रत्येक गोष्टीची आम्ही नीट काळजी घेतली पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही नीट काळजी घेतो, बेजबाबदारपणे वागत नाही, त्या गोष्टी परमेश्वराला संतुष्ट करतात. प्रभूची सगळी नजर मंडळीकडे आहे प्रियांनो. प्रभूचं मंडळीवर खूप अफाट प्रेम आहे, जगाच्या निराळा. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. प्रीती करताना पूर्ण जगावर केली, पण विवाह करताना अख्ख्या जगाबरोबर नाही करणार. कान उघडे ठेवून ऐका, खूप गमक आहे त्याच्यामध्ये, रहस्य आहे. देवाने जगावर, अख्ख्या जगावर केली. तू कोण आहेस, तू काय आहेस हे नाही पाहिलं. प्रीती करताना सगळ्यांवर केली, पण विवाह करताना फक्त मंडळी बरोबरच करणार आहे. आणि ते धन्य लोक आपण आहेत, त्या मंडळीचा भाग आपण आहेत. आपण ती ख्रिस्ताची मंडळी आहोत. किती मोठा आशीर्वाद. आणि जर आम्ही मंडळीत आहोत, येशू ख्रिस्त एक दिवशी वाटेने चाललाय, रक्तस्रावी त्या गर्दीत शिरली, मला बरं व्हायचंय. गेली होती वैद्यांकडं, पण नाही बरं वाटलं तिला. आजार मुळावत गेला. होतं नव्हतं सगळं खर्च केलं. होतं ते पण खर्च केलं, नव्हतं ते पण खर्च केलं. कर्जबाजारी झाले असेल, सगळं संपलं. कुणीच तिला बरं करू शकत नाही. तिची पूर्ण अपेक्षा जगाकडून संपली आहे. पण तिला कळालं प्रभू या वाटेने जाणार आहे. मग प्रभूकडे जाईन, मग त्याची अपॉइंटमेंट घेईल, मग त्याच्याशी डिस्कशन करेल, त्याला सांगेन 12 वर्ष झाले मला असा त्रास होतोय, मला घरच्यांनी हाकललंय, माझं असं झालंय, माझं घर होतं ते गेलं, मला याने असं केलं, मला त्याने. ती म्हटली मला त्याच्याशी बोलण्याची पण गरज नाहीये, मी त्याला काही सांगत पण बसणार नाही, मी फक्त जाईल, त्याच्या वस्त्राला स्पर्श करील, मला माहिती मी बरी होईल. फक्त वस्त्राला स्पर्श. आणि त्या गर्दीत शिरणं सोपं काम नव्हतं. पाळक लोकांच्या भोवती सगळे पैलवानच असतात. कधी कधी आम्ही जातो मीटिंगला, बाउन्सर पाठवतात आमच्यासाठी. या बाउन्सर लोकांनी आमच्या बरोबरचे देवदूत बघितले ना, बाउन्सर लोक सुट्टीवर जातील. तुम्ही ऐकताय चर्च? वी डोंट नीड एनी बाउन्सर. वी हॅव होली स्पिरिट विथ अस, वी हॅव एंजल्स ऑफ गॉड विथ अस. आम्हाला गरज नाही. त्या काळात ते सगळे शिष्य येशूला घेरून असतील, गर्दी आहे भरपूर, लोकांची गर्दी आहे, आणि त्याच्यात ती एकटी स्त्री.
जक्कायचं गर्दी पुढं चाले ना, या स्त्रीचं काय चालणार आहे. तो झाडावर चढला, ताकद होती त्याच्यात चढण्याची झाडावरती. या स्त्रीचं काही चाले ना, पण तिने तिच्या अशक्तपणावरती मात केली. प्रियांनो, उत्कट इच्छा असली ना, माणसाला परमेश्वर यशस्वी करतो. शिरलीच त्या गर्दीमध्ये, अशी शिरली. तिच्या मनात होत आता थोडासा अंतर राहिलंय, मला प्रभूला स्पर्श करायचा. आता थोडासा तिच्या मनाचीच ती स्वतःची मनधरणी करते, स्वतःलाच इन्करेज करत असेल. आणि शिरत वस्त्राच्या काठाच्या गोंड्याला स्पर्श केला, ती बरी झाली. स्टोरी इथं संपत नाही. प्रभू म्हणतो, मला कुणीतरी. हे सगळं सांगण्यामागचं एकच कारण आहे, ज्या माझ्या प्रभूला वस्त्राच्या काठाच्या गोंड्याला स्पर्श केलेला कळतो, तुम्ही आणि मी त्याच्या डोळ्यातील बाहुले आहोत. आम्हाला स्पर्श केलेला कळणार नाही काय? त्याच्या नजरेत आम्ही खूप मूल्यवान आहे. त्याच्या नजरेत मंडळी खूप प्रिशियस आहे. खूप अफाट प्रेम आहे त्याचं मंडळीवरती. जी त्याची प्रिय गोष्ट आहे त्याची मंडळी. ज्या मंडळीवरती प्रभूने प्रेम केलंय त्याची प्रिय गोष्ट त्याची मंडळी आहे. आणि ज्यावेळेस मंडळीत कोणी काही गडबड करतं त्याला अजिबात आवडत. प्रभूचं खूप प्रेम आहे मंडळीवरती, अफाट प्रेम आहे, अफाट प्रेम. इतकं प्रेम आहे त्याचं मंडळीवरती की त्या प्रेमा खातर त्याने क्रूसावरती प्राण दिलाय. खूप अफाट प्रेम आहे. शलमोनाचं मंदिर, एक दिवशी असंच बसलो होतो मी, आणि ते त्याचं सोनं आहे ना किती, ते सगळं किक कारमध्ये दिलेलं आहे, वेगवेगळ्या वजनांमध्ये दिलंय. एकत्र केलं तर 20 टनपेक्षा जास्त सोनं लावलंय. किती टन? इतकं त्याने सजवलं त्या मंदिराला. नंतर नबुकदनेस्सरांनी पाडून टाकलं. एक असं मंदिर तयार होत आहे, एक अशी मंडळी तयार होत आहे की जिला कोणी तोडू शकणार नाही. आधो लोकाचं तिच्या पुढं काहीच चालणार नाही. अशी मंडळी, असं मंदिर, असे लोक परमेश्वर ह्या दिवसात उभे करत आहे. अफाट काम आहे. शलमोनाने सजवलं त्याच्यापेक्षा आम्हाला जास्त सजवलंय. आमचा दागिनाच प्रभूचं रक्त आहे. हालेलुया. आम्हाला त्याच्या वचनाच्या जलस्नानाने साफ केलंय. आम्हाला आत्म्याची कृपादानं दिलेत, फळं दिलेत आम्हाला आत्म्याची. कितीतरी आम्हाला देवाने आशीर्वादित केलेलं आहे, कारण प्रभूचं मंडळीवर अमर्याद प्रेम आहे. मग ह्या मंडळीची आम्ही काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये मंडळीत काय गरज आहे हे आम्हाला समजलं पाहिजे. मंडळीच्या काय उणीवा आहेत, मंडळीत काय गरज आहे, आज काय पाहिजे आमच्या मंडळीला, ह्याच्याकडं आमचे नेत्र गेले पाहिजेत. आणि जिथं उणीव आहे तिथं आम्हाला उभं राहता आलं पाहिजे. हालेलुया. प्रभू करो आणि तुमच्यातील प्रत्येकाला देव घेणारं नाही देणारं बनवो. तुम्हाला देव अशी बरकत देव की पुरून उरणारे आशीर्वाद तुमच्या जीवनात येऊ, तुमची संपत्ती ओसंडून वाहो आणि देवाचं राज्य भरभराटीने भरून जाओ. परमेश्वर तुमच्या द्वारे त्याचा अद्भुत गौरव करो. आमेन. हालेलुया. रोमकरासपत्र 12वा अध्याय आणि 13व्या वचनात सांगितलंय, रोमन्स चॅप्टर 12 वर्स 13, पवित्र जनांच्या गरजा भागवा, आतिथ्य करण्यात तत्पर असा. कुणाच्या गरजा भागवा? पवित्र जनांच्या गरजा भागवा. देवाच्या राज्यात उपयोगी पडा. पवित्र जनांच्या गरजा भागवा. संत पाऊलाला फिलिपईच्या मंडळीने ज्यावेळेस मदत पाठवली, खूप अडचणीत होता संत पाऊल, फायनान्शियली गरजेत होता तो. आणि त्या बरोबर राईट टायमिंगला ज्यावेळेस त्याला फिलिपईच्या मंडळीकडून मदत मिळाली, त्याचे शब्द बघा, काय भारदस्त आणि काय सामर्थ्यवान शब्द आहेत. फिलिपई 4था अध्याय 17, 18 आणि 19 तीनच वचन आहेत. ऐका. मी दानाची अपेक्षा करतो असे नाही. आमेन म्हणणार का? एक खुलासा करतो. कोणतीच मंडळी पाळकाला सांभाळत नाही, सांभाळणारा देव आहे. एलियाच्या काळी दुष्काळ होता. एलियाच्या काळी कुणासाठी? जगासाठी, एलियासाठी नाही.
हालेलुया. दुष्काळ एलियासाठी नव्हता. एलियासाठी देवाने कावळे पाठवले, तुमच्यासाठी कांबळेला पाठवले. तरी तुम्ही नाराजच दिसताय अजून. आनंदी देवाच्या प्रिय लोकांनो, दुष्काळ एलियासाठी नव्हता. परमेश्वर त्याच्या लोकांची गरज पूर्ण करतो. आम्हाला का द्यायचंय देवाला? कारण की आम्हाला हे दाखवायचं की हे प्रभू, या पैशापेक्षा माझं तुझ्यावर जास्त प्रेम आहे. हालेलुया. म्हणून द्यायचंय. आज बायबलचं वचन सांगत आहे की त्या संत पाऊलाला ज्यावेळेस मंडळीने सहाय्य केलं तर तो म्हणतो काय, सुरुवातच ही आहे, मी दानाची अपेक्षा करतो असे नाही. कारण ज्यावेळी त्याला कुणी देत नव्हतं त्यावेळी तो राहुट्यांचा बिझनेस करायचा, त्याचा मंडपाचा बिझनेस होता, त्यातून पैसा उभारायचा. पण देवाचं काम पाऊलाने कधीही बंद पडू दिलं नाही. हालेलुया. बोलो येशू मसीह की. त्याच्यामुळं सॅल्यूट आहे त्या लोकांना जे लोक काम करून सेवा करतात. प्रभू तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो. जे लोक पूर्ण वेळेत सेवेत येऊ इच्छितात, देवाच्या वाणीची वाट बघा. हालेलुया. कारण मग त्यांची लई रडगाणी असतात. काय करू प्रभू, माझं किराणा नाही भरलं प्रभू. त्याच्या प्रार्थना विनंत्या भलतीकडच जातात. रिवायवलसाठी ते नाही प्रेयर करत. माझे फाटके कपडे प्रभू, माझं असं प्रभू. प्रभू म्हणतो मी तुला बोलवलंच नव्हतं. ज्याला तो बोलवतो त्याची तो काळजी घेतो, त्याला तो सांभाळतो, त्याच्यावर तो दया करतो, तो आपली काळजी घेतो. त्याच्या मंडळीची कोण काळजी घेणार? आम्ही बेजबाबदार रीतीने वागायचं नाही. एखादा व्यक्ती येऊन तुम्हाला मंडळीतल्या एखाद्या व्यक्तीबद्दल काहीतरी बोलला, पालकांबद्दल, कोणाबद्दल काहीही बोलला, इधर का माल उधर कभी मत करना. हे बोलल्यावर ज्यांचे चेहरे आनंदी असतील, प्रभू त्यांना आशीर्वादित करो. हालेलुया. मंडळीचं ऐक्य कसं टिकून राहील? एखादा रागात आहे त्याला आम्ही प्रेमाने कसं जिंकू शकतो? एखादा द्वेष करण्याच्या भावनेने आलाय पण त्याच्यातला द्वेष कसा दूर करता येईल? मंडळीचं ऐक्य कसं टिकून ठेवता येईल? मंडळीची आम्ही काळजी घेतली पाहिजे. संत पौल म्हणतो मी दानाची अपेक्षा करतो असे नाही, तर तुमच्या हिशोबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो. मला सर्व काही आहे व ते विपुल आहे. एपफ्रदिताच्या हाती तुम्ही जे पाठवले त्याने मी भरून गेलो आहे. काय तुम्ही दान दिलंय बघा, ते जणू काय सुगंध, देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ असे आहे. हालेलुया. त्या पौलाची गरज मंडळीने पूर्ण केली आणि पौल म्हणतो तो सुगंध आहे परमेश्वरासाठी. ती तुमचं देणं देवाला मान्य झालेलं आहे, देवाला संतोषकारक आहे. किती देतो याला महत्व नाही, कोणत्या मनाने देतो हे जास्त महत्वाचं आहे. रडत कडत देणारे देवाला आवडत नाहीत. किती लोक आमेन म्हणतील? घे प्रभू तुझंच आहे. हालेलुया. आनंदाने देणारे प्रभूला आवडतात, संतोषाने देणारे देवाला आवडतात. देवाच्या प्रिय लोकांना तो एक संतोषकारक यज्ञ तुमचा आहे. माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवेल. हालेलुया. तुम्ही द्याल तर तुम्हाला दिलं जाईल. हालेलुया. काळजी घ्या, मंडळीची काळजी घ्या, प्रत्येक गोष्टीत जपा. उपदेशक 5व्या अध्यायात लिहिलंय, तू जेव्हा मंदिरी जातोस तेव्हा आपली पाऊलं सांभाळून टाक. कशी? काही तर रस्त्यात काटे वगैरे टाकलीत की काय? सांभाळून पाऊलं टाक म्हणजे काय? आम्ही जगात कसे चालतो तसं इथं नाही चालायचं. इथं आल्यावर एकदम सतर्कतेने चालायचं. प्रभूच्या उपस्थितीत, प्रभूच्या भवनात मी आलेलो आहे, जबाबदारीने वागायचं आणि मंडळीची काळजी घेणं गरजेचं आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. काळजी घेणं म्हणजे मंडळीची, मंदिराची, पाळकांची ही काळजी तर घ्यायचीच, पण त्याचबरोबर हे शरीर आहे ख्रिस्ताचं. आम्ही सगळे अवयव आहेत. आणि कधी कधी काय होतं, काही लोकांवरती सतत ओझं आल्यामुळे त्यांच्यावर बर्डन येतं. तेच ओझं मंडळीने वाटून घेतलं तर किती गोष्टी सोप्या होतील.
किती गोष्टी सोप्या होतील. मंडळीचं कामकाज हे अत्यंत चांगल्या रीतीनं पार पडेल. मंडळीच्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला सहाय्य मिळेल. आणि मोशेच्या काळात जसं झालं, मोशेच एकटा न्याय करायचा. आणि निर्गम 18 अध्याय 13 ते 22 वचनामध्ये मोशेच्या सासऱ्याने त्याला सल्ला दिला, एकटा करू नको, लोक निवड, सगळ्यांना न्याय करू दे बाकीच्यांना. त्याने लोक निवडले, त्याचं काम सोपं झालं. एकाची जबाबदारी अनेकांवरती दिल्यामुळे मोशेला थोडा रिलीफ मिळाला. आज सगळ्यांनी जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत मंडळीमध्ये. आमेन. फक्त येऊन जाऊ नका. हालेलुया. चौथ्या प्रकारामध्ये या देवाच्या राज्यात मंडळीमध्ये तुमचा सहभाग असणं गरजेचं आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. पहिली गोष्ट, मंडळी प्रभूचं जिवंत शरीर आहे याची जाणीव ठेवा. दुसरी गोष्ट, मंडळीच्या गरजा असतात आणि मंडळीची काळजी घ्या. मंडळीच्या गरजा असतात याची जाणीव ठेवा. जिवंत आहे याची जाणीव ठेवा शरीर. मंडळीच्या गरजा असतात ह्याची जाणीव ठेवा. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, शेवटची, मंडळीत एकनिष्ठ राहावं लागतं याची पण जाणीव ठेवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये कुणी 30 रुपयासाठी सोडून गेलं येशूला. किती रुपयांसाठी? 30 रुपयांसाठी. श्रीमंतरून येशूकडे आला. सार्वकालिक जीवन प्राप्तीसाठी प्रभू मी काय करू? प्रभूने सांगितलं असं कर, तसं कर, सगळ्या गोष्टी. हे बालपणापासून करत आलो. काही लोक ओव्हर कॉन्फिडन्समध्ये असतात. हे काय नाही, हे मी करतोय, हे सगळं काय हे सांगतोय, मला माहिती आहे, करतोय मी. बर, पुढचा टप्पा ऐकायचं तुला? हो हो सांगा. आपली संपत्ती गोरगरिबांना वाटून दे आणि ये माझ्या मागं. खाली मान घातली त्याने आणि निघून गेला. प्रभू बरोबर एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे. ख्रिस्त क्रूसावर आहे, पेत्र त्याला नाकारतोय. एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे. 1 कोरिंथ 12 अध्याय 12 ते 31 वचनामध्ये शरीरावरून घेतलेलं उदाहरण आहे. त्यापैकी 25व्या वचनात 1 कोरिंथ 12:25 मध्ये बायबल सांगतं, अशासाठी की शरीरात फूट नसावी तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. हालेलुया. अवयवांची सारखी काळजी घ्यावी आणि अवयव एकमेकांना जोडलेले आहेत हे लक्षात घ्यावं. मंडळीमध्ये सुद्धा एखादा व्यक्ती जर दुःखात असेल, मंडळीने तिथं धावलं पाहिजे प्रियांनो. हालेलुया. फक्त बड्डेला नाही धावायचं. आनंदाच्या प्रसंगात जाच, पण दुःखाच्या प्रसंगात तर नक्कीच जा प्रियांनो. आपल्या बांधवांना, आपल्या बहिणींना दुःखात आणि त्यांच्या त्रासामध्ये त्यांचा समाचार घ्या. त्यांच्या भेटीसाठी जा. मंडळीमध्ये ऐक्य असलं पाहिजे. शरीरातल्या अवयव जसे एकमेकांशी भांडत नाहीत, ते एकमेकांशी एकनिष्ठतेने वागतात. तसं आमच्या शरीरावरून उदाहरण आहे की आम्ही मंडळीमध्ये ते ऐक्य जपणं गरजेचं आहे. बोलो येशू मसीह की. हालेलुया. इयोब नावाचा व्यक्ती ज्या वेळेस तो दुःखात आहे, सैतानाने त्याच्या जीवनावर अरिष्ट आणलेलं आहे. आणि त्याची बायको काय म्हणत आहे? इयोब 2 अध्याय 8 ते 10 वचनामध्ये, तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहात काय? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा. सत्व धरून राहिला आहात का? सगळं गेलं पण त्यातलं सत्व गेलं नाही प्रियांनो. इयोब धरून राहिला, देवाच्या सानिध्यात दृढ राहिला. असे दृढ राहणारे लोक परमेश्वराला पाहिजेत. याकोबाने त्या पुरुषाला जो स्वर्गातून आला होता त्याला काय म्हटलं? उत्पत्ती 32:26 मध्ये, जोपर्यंत तू मला आशीर्वाद देणार नाही मी तुला सोडणार नाही. हालेलुया. असे धरून राहणारे लोक देवाच्या राज्यामध्ये पाहिजेत. बोलो येशू मसीह की. हालेलुया. जो परिवार देवाने आपल्याला दिलाय तो बदलता येत नसतो. जे आई वडील दिलेत ते बदलता येत नाही. नवीन लोक भेटतील, फ्रेंड सर्कल भेटतील, आई वडिला समान लोक भेटतील, पण जे आई वडील दिलेत देवाने ते आई वडील रिप्लेस करून मिळत नाही. बरोबर बोलतो की चुकीचं आहे? जे आई वडील आहेत तुमचे, जाऊ दे यांचा कंटाळा आला तर त्यांना आई वडील बनवतो. इज इट पॉसिबल? मग आध्यात्मिक आई वडील का बदलतात? जोपर्यंत तुम्ही शून्य होता तोपर्यंत तुमचे आई वडील बारामतीत,
तुम्हाला थोडं नॉलेज आलं, तुमच्याकडे पैसा आला, तुमचे आई वडील बदलले. एखादा प्रॉफिट, एखादा देवाचा दास तुम्हाला चमकताना झळकताना दिसला, चालले त्यांच्या मागे. बहकवण्याच्या आत्मेने लोक प्रवृत्त झालेत या दिवसामध्ये. आई बाप बदलता येत नसतात. ज्यांनी तुमची साक्ष पक्की केली, ज्यांनी तुम्हाला ख्रिस्तात वाढवलं, ती एकनिष्ठता आपल्या मंडळी बरोबर असणं गरजेचं आहे. ते प्रेम आपल्या आध्यात्मिक आई बापाविषयी असणं गरजेचं आहे. ते प्रेम कशानेही कमी होता कामा नये, एकनिष्ठ राहिलं पाहिजे. आणि जे असे भटकते आत्मे असतात, आज ये चर्च, कल वो चर्च, स्थिर राहा, स्थिर राहा, एकनिष्ठ राहा आपल्या मंडळीमध्ये. मीटिंगसाठी तुम्ही कुठेही जाऊ शकता, पण आध्यात्मिक बाप नाही बदलू शकत. आलिशा एलियाला सोडायला तयार नाही. एरियो तर एरियो, गिलगाल तर गिलगाल, जिथं जाशील तिकडं तुझ्या बरोबर, जिथं म्हटलं तिकडं त्याच्याच मागे. आलिशा सोडायला तयार नाही. शेवटी काय? दुप्पट अभिषेक. हालेलुया. जे सोडून गेले त्यांना नाही, जे टिकून राहिले त्यांना, जे शेवटपर्यंत टिकून राहतील. एक भविष्यवाणीचा शब्द जाहीर करतो. आत्म्यात रिसीव करता येईल, त्यांनी रिसीव करा. जर स्वीकारता आलं तर स्वीकारा. देवाच्या दासाचं नाही, डायरेक्ट देवाकडून शब्द आहे आज. जे बाहेरच्या राज्यातलं रिवायवल बघून तुमचे मन तिकडं बहकलेत, ते रिवायवल माझा प्रभू महाराष्ट्रात पाठवत आहे. ते रिवायवल माझा देव महाराष्ट्राच्या भूमीत पाठवत आहे. मंडळ्या परमेश्वराच्या सामर्थ्याने वाढताना तुम्ही पाहाल. हे दिवस देवाच्या गौरवाचे दिवस आहेत. जिथं आहात तिथं टिकून राहा. हालेलुया. कुठेही जा, मीटिंगला जाऊन परत आपल्या घरी या. प्रेज द लॉर्ड. आणि काही लोकांचं मला हे पण आवडत नाही. कधी कोणाला काही लोकांना भेटलं, काय कुठं मीटिंगला चाललोय, दिल्लीला चाललोय, राजस्थानला चाललोय, कलकत्त्याला चाललोय, इकडं चाललोय, चेन्नईला चाललोय, मुंबईला चाललोय, पुण्याला चाललोय, पंजाबला चाललोय, इकडे चाललोय. नुसते आयुष्यभर भटकत राहतात. मीटिंग नंतर मीटिंग. जीवनात कशाचीच फिटिंग नसते यांच्या. तू भटकत राहिल्यावर सेवा कधी करणार? कान उघडे ठेवून ऐका. जिथपर्यंत हा आवाज येतोय, कान उघडे ठेवून ऐका. माडीवरच्या खोलीमध्ये ज्या दिवशी पवित्र आत्मा शिष्यांना मिळाला, त्याच्यानंतर ते माडीवरच्या खोलीत परत गेले नाहीत. अरे माझी आग कमी झालीये, मला माडीवरच्या खोलीत जायचंय. एकदा आत्मा मिळाला म्हणजे मिळाला. कुठं भटकण्याची गरज नाही. आत्म्यात वाढत जायचं, सेवा करत जायची, देवाचं गौरव करत जायचं. जेव्हा देवाने जिथं ठेवलंय तिथून देवाचं नाव उंच करायचं. तुम्हाला तुमच्या भूमीचं ओझ असलं पाहिजे. बारामतीमध्ये रिवायवल येईपर्यंत थांबू नका प्रियांनो. घराघरात सुवार्ता पोहोचली पाहिजे. गावागावामध्ये येशूचं नाव पोहोचलं पाहिजे. बारामतीचे गुडघे येशू समोर टेकले पाहिजेत. तुम्ही रिस्पॉन्सिबल आहेत. देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. बारामतीची जबाबदारी देवाने दिलेली आहे. हालेलुया. स्थिर राहा. रुत नामीला सोडत नाही. आज स्थिर होण्याची गरज आहे. 3च गोष्टी आज आपण शिकलो. 3च गोष्टी. मंडळी जिवंत शरीर आहे. हालेलुया. त्याची जाणीव ठेवा. मंडळीच्या गरजा असतात, त्या आपल्याला पूर्ण करायच्या. त्याच्यात उभं राहायचंय. बेजबाबदार नाही वागायचं, जबाबदारीने वागायचंय. आणि 3री गोष्ट, आपल्याला एकनिष्ठ राहायचंय. देवाशी पण, मंडळीशी पण. येशूचा क्रूस आहे ना, एक उभा खांब आहे, एक आडवा खांब आहे. उभा खांब देवाशी एकनिष्ठ, आडवा खांब मंडळीशी एकनिष्ठ. हालेलुया. जे लोक नुसते देवाशी एकनिष्ठ आहेत, मंडळीशी एकनिष्ठ नाहीत, वधस्तंभ अपूर्ण आहे त्यांचा. काही लोक लोकांशीच चांगले आहेत, देवाशी चांगले नाही, वधस्तंभ अपूर्ण आहे. खरी सेवा तीच आहे, ज्यावेळेस तुम्ही देवाशी पण एकनिष्ठ आणि मंडळीशी पण एकनिष्ठ आहे. आमीन. बोले यीशु मसीह की.